भरभरून प्रेम करणारी माणसं असली की प्रवास खूप सोपा असतो. थोडीशा भीतीने, थोडंसं धडपडत कांतास किचन शो सुरू केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमळ आशीर्वादाने ते बऱ्यापैकी सक्सेसफुली रन होतंय. असंच प्रेम आमच्यावरती सतत करत राहा आणि म्हणूनच आजपासून अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, नॉनव्हेज आयटम्स आणि अजून बरंच काही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत आज सगळ्यांच्या आवडीची भेंड्याची भाजी बनवूया, ज्यासाठी अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत आणि तरीही ती अशी खमंग, चटपटीत आणि छान अशी लागणार आहे. सो चला तर मग बनवूया आजच्या एपिसोडची भेंड्याची भाजी. भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते आणि आज कांतास किचन शोच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला अगदी कमीत कमी साहित्यामध्ये छान भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे. सो त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघूया. साधारण अर्धा इंचाचे तुकडे होतील अशी भेंडी कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बटाट्याचे सुद्धा पातळ काप काढलेले आहेत. ठेचलेली लसूण, बारीक हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, फोडणीसाठी हिंग आणि राई आणि चवीपुरतं मीठ. आपला फ्राय पॅन चांगला तापलेला आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल टाकून घेऊया. तर त्याच्यामध्ये थोडीशी राई, थोडंसं हिंग, बारीक ठेचलेली लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता. आणि ही फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे, जेणेकरून त्या फोडणीला टाकलेल्या साहित्याचा सगळा अर्क त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. फोडणी थोडीशी परतवून घेतली. आता त्याच्यामध्ये भेंडी आणि बटाटे या दोन्ही एकत्र टाकून चांगले परतवून घ्यायचे. आता आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकणार आहोत आणि सोबतच पातळ बटाट्यांचे जे काप कापून घेतलेत ते टाकणार आहोत. आणि आता चांगली ती भाजी परतून घ्यायची आहे. आता ही भाजी चांगली परतवून घेतलेली आहे. आता 5 ते 7 मिनिटं आपण त्या भाजीवरती झाकण ठेवून त्याला एक वाफ काढणार आहोत. ही परतून घेतल्यानंतर असे झाकण ठेवायचं आणि त्याला 5 मिनिटं वाफेवरती शिजू द्यायची. आता आपण झाकण काढून बघणार आहोत की ती भेंडी शिजली आहेत की नाही. थोडीशी भेंडी नरम पडायला आली आणि बटाटे की मग आता त्याच्यामध्ये मीठ आणि आपला सिक्रेट मॅजिक मसाला टाकायचा आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकताना कमी टाकायचं, कारण की मॅजिक मसाल्यामध्ये थोडासा मिठाचं प्रमाण असतं. त्यामुळे आता हा मॅजिक मसाला आपण वरून टाकणार आहोत आणि ती भाजी पुन्हा एकदा चांगली ढवळून घ्यायची आणि पुन्हा फक्त 5 मिनिटं वाफ काढायची. आता मसाला आणि मीठ टाकून झाल्यानंतर ही भाजी ढवळून घ्यायची आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची आणि ती शिजू द्यायची. आपल्या भाजीला वाफ काढून झालेली आहे आणि ती पूर्ण शिजलेली आहे. सो आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी वेगळ्या चवीची, चटपटीत आणि खमंग अशी ही भेंड्याची भाजी गरम गरम चपाती बरोबर ती खूप छान लागते. एक चपाती तुम्ही नक्की जास्त खाल. त्यामुळे ही भेंड्याची भाजी नक्की करून बघा आणि कांतास किचन शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.